बिजनोरमध्ये मधून आणखीन एक अशीच घटना समोर आलेली आहे आणि अशाच क्रूर बायकोने अतिशय थंड डोक्याने आपल्याच नवऱ्याला संपवलेली घटना समोर आलेली आहे. आणि विशेष म्हणजे तिचा एक हात मोडलेला असताना तिने फक्त एकाच्या हाताच्या जोरावर नवऱ्याला कसं संपवलं हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. नेमका काय आहे, कसं घडलंय ते सगळं आज आपण पाहणार आहोत, जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून. नमस्कार मंडळी, तुम्ही बघताय गुन्हेगारी दुनिया. 4 एप्रिल 2025 रोजी दुपारचे 1-2 वाजले असताना तेव्हा पियुष कुमारच्या मोबाईलवर त्याच्या वहिनीचा शिवानीचा कॉल येतो आणि कॉलवर शिवानी प्रचंड रडत असते आणि रडत रडत ती पियुषला सांगते की तुझ्या भावालाच म्हणजे दीपकला हार्ट अटॅक आलेला आहे आणि आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललोय, तूही तिकडे ये. हे ऐकून पियुषला धक्का बसलेला आहे आणि ह्या गोष्टीतनं बसतो आणि तो घाईघाईत हॉस्पिटलमध्ये जायला निघतो. पण हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत दीपकचा मृत्यू झाला होता. हॉस्पिटलमधले चित्र बघून पियुषच्या पायाखालची जमीन सरकली होती आणि आपल्या भावाला असे निश्चल पडलेले बघून त्याच्या तोंडातनं शब्द फुटत नव्हते. आणि पण तो त्या परिस्थितीत त्याला आपल्या भावाच्या गळ्यावर संशयास्पद काहीतरी दिसलं आणि दीपकच्या पोस्टमॉर्टम करण्याची मागणी करू लागला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे शिवानी या गोष्टीला विरोध करू लागली होती. आणि आता मात्र पियुषचा संशय बळावला आणि त्याने पोलिसांची मदत घेत दीपकचा पोस्टमॉर्टम केला. आणि दीपकच्या पोस्टमॉर्टममध्ये जे सत्य उघड झालं ते ऐकून अख्ख्या बिजनोरला धक्का बसला. पण मंडळी, दीपकच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असं काही नक्की काय होतं मंडळी, ह्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया आपण या व्हिडिओमधनं. आणि दीपकच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नक्की काय होतं ते आपण जाणून घेऊया. अशा प्रकरणाच्या मुळापासून सुरुवात करावं लागेल. आणि या प्रकरणाचे मूळ सुरुवात होते 2018 पासून. 2018 दीपकची ओळख शिवानी सोबत झाली होती. दोघंही इंटर कॉलेजमध्ये शिकत होते आणि शिकत असताना दोघांमध्ये ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. आणि दोघांच्याही कुटुंबियांनी या नात्याला विरोध होता. पण शिवानी आणि दीपकने एकमेकांना लग्न करायचे होते. मग दीपकने आपल्या कुटुंबियांना दोघांच्या लग्नासाठी राजी केलं. आणि असं असताना दीपकने 2021 मध्ये CRPF मणिपूर मध्ये भरती झाला होता. आणि CRPFच्या नोकरी सोडल्यानंतर दीपक मार्च 2023 मध्ये रेल्वेच्या नोकरीत रुजू झाला होता. पुढे जाऊन दीपकला सरकारी नोकरी लागली आहे म्हणून शिवानीच्या घरच्यांनी या लग्नाला होकार दिला. आणि अखेर गेल्या वर्षी 2017 जानेवारी 2024 ला शिवानी आणि दीपकचे लग्न झाले. आणि लग्न झाल्या सुरुवातीला सगळं काय अगदी सुरळीतपणे, अगदी सुखासुखी. पण लग्नाच्या काही दिवसानंतर शिवानी प्रेग्नेंट राहिली आणि दोघात एक मुलगी देखील झाली. आणि दोघांच्या आनंदात भर पडली होती. पण या सगळ्या सुखादरम्यान शिवानीचे वागणे बदलू लागले. तिची आता आपल्या सासरच्या लोकांसोबत राहायचं नाही, तिला स्वातंत्र्य जगायचं होतं. आणि त्यासाठी दीपककडे ते सतत हट्ट करू लागत होती. पण दीपकला आपल्या घरच्यांना सोडायचं नव्हतं. त्याला वाटायचं की शिवानी आणि त्यांचे स्वातंत्र्य न राहता आपल्या आई बरोबर राहावे. दोघांच्या भिन्न विचारामुळे त्यांचे सतत भांडणं व्हायची. नंतर ही भांडणं भलत्याच टोकाला जाऊन लागली. शिवाय दीपकचा भाऊ पियुष
पियूषच्या म्हणण्यानुसार त्याच्या घरात वाद इतका कडाडला की शिवानी त्याच्या आईला मारहाण देखील करू लागली. मग शेवट दीपकने या सगळ्या भांडणाला कंटाळून हवालदार पोलीस स्टेशन हद्दीतील आदर्श नगर कॉलनीत भाड्याने एक घर घेतलं होतं आणि तेथे आपल्या बायको शिवानी 6 महिन्याची मुलगी सोबत राहू लागला. इकडे दीपक आणि तर इकडं दीपकच्या घरच्यांना वाटत होतं की आता हे दोघं स्वतंत्र राहिलेत, दोघं वेगळे राहिलेत, आता तर ह्यांच्यातले वाद मिटले असतील, आता दोघं नीटनेटकं राहत असतील. पण इकडं मात्र काहीतरी वेगळंच घडत होतं. जेव्हापासून त्या भाड्याच्या घरात राहायला आले होते तेव्हापासून त्यांचे अजून भांडणं वाढले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार इकडे राहायला आल्यापासून दीपक सतत शिवानीच्या चरित्र्यावर संशय घ्यायचा आणि तिला मारहाण देखील करायचा. याशिवाय तिला तिच्या आईच्या घरी ठेवण्याचा आग्रही धरत होता आणि तिला मात्र आपल्या सासरी जायचे नव्हते. 4 एप्रिलला त्यांच्यात परत एकदा मोठा वाद झाला आणि त्या वादातून दीपकला हा प्रश्न कायमचा असा मिटवायचा होता आणि त्याने 4 एप्रिलला दीपक सलग 2 शिफ्टमध्ये ड्युटी केल्यानंतर तो सकाळी 11 वाजता घरी आला आणि घरी आला होता. मग शिवानीने संधी साधून त्याच्या नाश्त्यात आणि मखण्यात 4 झोपेच्या गोळ्या मिसळल्या आणि दीपकला खायला दिला. नाश्ता केल्यानंतर दीपक बेशुद्ध झाला. मग शिवानीने इतक्या दिवसापासून जपून ठेवलेलं आपले रागावरचे नियंत्रण सोडले आणि दीपकची शुद्ध हरपली होती. बघताच तिने आपल्या डाव्या हाताने त्याचा गळा दाबून खून केला आणि खून केल्यानंतर ती आपल्या मुलीला घेऊन गच्चीवर गेली आणि भर उन्हात कितीतरी वेळ तिथेच थांबली. मग तिने नंतर तिला काहीतरी सुचलं आणि ती खाली आली. तेव्हा तिने आपल्या दिराला म्हणजे पियुषला कॉल केला होता आणि कॉल करत सांगितलं होतं की दीपकला हार्ट अटॅक आलेला आहे आणि मी त्याला दवाखान्यात म्हणजेच हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललेले आहे, तुम्ही सुद्धा तिथं लवकर या. कॉल नंतर त्याने आपल्या घरमालकाला बोलवून घेत सेम कारण त्यालाही सांगितले आणि त्याच्या मदतीने दीपकला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि पियुष तोपर्यंत हॉस्पिटलमध्ये पोचला होता. पण पोचल्यावर त्याला समजलं की आपला भावाचा मृत्यू झाला आहे आणि सुरुवातीला त्याला वाटत होतं की दीपकचा मृत्यू हार्ट अटॅकने झालाय. पण जेव्हा त्याने दीपकच्या गळ्यावर वन बघितले तेव्हा मात्र त्याला शिवानीवर संशय येऊ लागला आणि जेव्हा दीपकचा पोस्टमॉर्टम करण्यात आला तेव्हा स्पष्ट झाले की दीपकचा मृत्यू हार्ट अटॅकने नाही तर गळा दाबून करण्यात आलेला आहे. मग या क्षणाच्या काही न वेळ लावता पियुषने पोलिसात धाव घेतली आणि चौकशी दरम्यान शिवानीने सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तर दिले. मात्र नंतर तिने आपणच दीपकला मारल्याची याची कबूल केलं. शिवाय दीपकच्या घरच्यांना देखील शिवानीवर बरेच गंभीर आरोप केलेले आहेत. दीपकचे आई पुष्पा आणि भाऊ पियुष यांच्या म्हणण्यानुसार दीपकच्या मृत्यूनंतर शिवानी आणि त्याच्या नोकरी आणि पैसा मिळवण्यासाठी कोणाशी तरी संगमत करून दीपकची हत्या केली. शिवाय शिवानीने उजवा हात फ्रॅक्चर आहे, मग तिने डाव्या हाताच्या जोर लावून कुणाचा इतका सहजपणे खून करू शकते. शिवाय SP सिटी यांच्या म्हणण्यानुसार प्राथमिक पोलीस
चौकशीत शिवानीने हत्या केलेलीची कबुली दिली, पण त्यावेळेस तिच्यासोबत कोण होतं सांगताना मात्र ती सतत दिशाभूल करायला सुरुवात केली. एक तरुण चे नाव घेतले. तिच्याकडून पोलिसांनी सांगण्यात आले की होतं की पोलिसांनी त्याची चौकशी केली होती, तेव्हा त्या तरुणाने सांगितले की तिच्याशी कोणताही संबंध नाही. त्यामुळं ती आता मेरठ नंतरनं बिजनोर हत्याकांडाच्या देशात मोठी चर्चा झालेली आहे मित्रांनो. आणि तुम्हाला काय वाटतं, शिवानीने हे कृत्य एकटीने केलेलं आहे का, आणि असं कोणाच्या तरी पाठबळ होतं असं तुम्हाला वाटतंय? आणि तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा सत्य घटना आणि गुन्हेगारी घटना सखोल माहिती मिळवण्यासाठी गुन्हेगारी दुनिया या चॅनलला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.